मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांना पार्थ हा आश्चर्याने विचारतो, तुम्ही इथे कसे? मग आता पार्थचे आई वडील त्याचबरोबर नंदिनीचे आई वडील त्या दोघांकडे पाहतच राहतात आणि आता ते म्हणतात की अरे काय तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता? तेव्हा पार्थ आणि नंदिनी एकमेकांकडे पाहून हसतात. तर दुसरीकडे जीवा आणि काव्या या दोघांची जोरात धडक होते. दोघेही एकमेकांना स्वारी असं म्हणतात. त्यावेळी ती आता म्हणते, जीवा तू इथे असं काय आला? आणि मग आता तो म्हणतो, तू इथे कशी काय आली? तेव्हा ती म्हणते, इथे मी माझ्या आईबाबांबरोबर पार्टीसाठी आली आहे, पण तुला काय गरज होती इकडे यायची? मग आता तो म्हणतो, अगं मी इथे सुद्धा माझ्या आईबाबांबरोबर आले पार्टीसाठी. त्यावेळी आता तो म्हणतो, पण तू खूप छान दिसतीये. मग आता ती म्हणते, ते जाऊ देत रे, इथे माझी नंदिनी ताईसुद्धा आहे. तेव्हा तो म्हणतो, टेम्पलवाली ना, ती डेंजरच आहे बुवा. तेव्हा आता जीवा म्हणतो, चल पार्टीला कसं जायचं ना हे मी तुला आता सांगतो, असं म्हणून तो तिला हातात हात घ्यायला सांगतो. त्यावेळी ती आता हातावर जोरात थापड मारते आणि म्हणते, ए बाबा, तू इथे उगीच घोळ घालू नकोस काही. आपण अनोळखी आहोत असेच दाखव, कारण असं दाखवलं ना तरच सगळं काही ठीक होईल, नाहीतर माझी नंदिनी ताई. तेव्हा तो म्हणतो, हो बाबा, असं म्हणून तो आता नंदिनीला जरा घाबरतच असतो. ती त्याला नंतर ओळख न दाखवता लगेच पुढे जाते. आता पार्थचे आई बाबा विचारतात, काय? अरे पार्थ, तू हिला ओळखतोस का? तेव्हा तो म्हणतो, हो. मग आता नंदिनी पार्थच्या आईवडिलांना नमस्कार करते. त्यावेळी आता नंदिनीचे बाबा म्हणतात, अरे आम्ही दोघे मित्र आहोत आणि तुम्ही सुद्धा अगदी लहानपणी भेटले होतात आणि आता तुम्ही सुद्धा एकमेकांना ओळखत नाही म्हटल्यावर. त्यावेळी पार्थ म्हणतो, अहो तुमची मुलगी म्हणजे डॅशिंगच आहे हां, कारण ओळख नसताना अचानक त्या दिवशी माझ्या गाडीत येऊन बसल्या. त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो बाबा तसं नाही. मग आता पार्थ म्हणतो, हो घाबरू नका. तेव्हा नंदिनी म्हणते, सो सॉरी हां, म्हणजे माझ्याकडे तसा ऑप्शन नव्हता गाडीने पुढे जाण्यासाठी, म्हणून मी यांच्या गाडीत जाऊन बसले. पण तुम्ही असं एकमेकांना ओळखता हे मला माहीत नव्हतं, असं नंदिनी पुढे म्हणते. त्यावेळी आता जीवा आणि काव्य हे दोघेही तेथे येतात आणि एकमेकांना इशारा करतात. त्यावेळी जीवा म्हणतो, इनफॅक्ट मी सुद्धा तुम्हाला ओळखतो हां. नंदिनीला धक्का बसतो तेव्हा ती विचारते, आय एम सॉरी, पण मी नाही ओळखत तुम्हाला. जीवा म्हणतो, हो बरोबर आहे, तुम्ही कसं ओळखाल मला? मग आता काव्या रागातच जीवाकडे पाहू लागते. उगीच हा काही बडबडला तर घोळ व्हायला नको या विचाराने तिला आता खूप घाबरल्यासारखं होतं. त्यानंतर जीवा म्हणतो, अहो त्या अन्याय झालेल्या मुलीचं लग्न तुम्ही तिच्या त्या बॉयफ्रेंडबरोबर लावून दिलं होतं आणि तो व्हिडिओ ना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्यात मी तुम्हाला पाहिलं होतं. तेव्हा नंदिनी आता गालातच हसते. तर काव्याच्या जीवात जीव येतो की याने बरं झालं बरोबर उत्तर दिलं. तेव्हा आता पार्थचे बाबा म्हणतात, धनंजय पाहिलं का? अरे नियतीने आपल्याला आपल्या मैत्रीची पहिल्यांदाच पावती दिली आहे आणि पुढच्या पिढीमध्ये आपली ही मैत्री अशी झिरपली आहे. नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहून गालातच हसतात. तर जीवा आणि काव्या या दोघांनाही समजतं की आपले आईबाबा हे एकमेकांचे मित्रमैत्रीण आहेत म्हणून. त्यानंतर पार्थचे बाबा हे जीवाची ओळख करून देतात. नंदिनीची आई विचारते, हा जीवाच ना? म्हणजे लहानपणी एवढा मस्ती करायचा ना की विचारू नको, आताही तेवढीच मस्ती करतो का? मग आता जीवा हसतच म्हणतो की नाही अहो काकू, वयाबरोबर ना तेवढीच मस्तीसुद्धा वाढली आहे. तेव्हा जीवाच्या या उत्तरावर सर्वजण हसतात. तेव्हा पार्थची आई विचारते, ही काव्यच ना? मग आता हो, ही काव्यच आहे. जीवा मुद्दामच हात पुढे करतो आणि म्हणतो हाय. मग आता काव्या ही त्याला नमस्कार करते. तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा त्या दोघांवर हसतात. नंदिनीचे बाबा म्हणतात, आमची धाकटी आलेली नाहीये कारण तिला थोडा अभ्यास होता. मग पार्थचे बाबा म्हणतात, हो आमचंही शेंडेफळ आलेलं नाहीये, तो त्याला की चल म्हणून, पण तोही आला नाही. तेवढ्यातच भास्कर सर तेथे येतात आणि वेलकम वेलकम, माझ्या दोन्हीही खास मित्रांची एंट्री बरोबरच झाली असं म्हणतात.
तेव्हा फुलांचा बुके देत हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन असं ते दोघेही आता भास्कर सरांना म्हणतात. इकडे जीवा मात्र आता सारखा काव्याकडे पाहत असतो आणि काव्य आता लाजत असते. हा भास्कर म्हणतो, बरं झालं माझ्या दोन्हीही मित्रांची एंट्री अगदी बरोबरच झाली आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे पार्टीसाठी आलात. वेळी नंदिनीचे बाबा म्हणतात, सर आम्ही तुम्हाला कधीही आयुष्यात विसरणार नाही. अहो जेव्हा आम्ही दोघांनी ठरवलं तुम्हाला सोडून आम्ही स्वतंत्र उभं राहण्याचा निर्णय घेतोय तेव्हा तुम्ही आम्हाला लगेच रिलीव्ह सुद्धा केलं. मग आता पार्थचे बाबा म्हणतात, हो आणि कसलीही अडवणूक तुम्ही केली सुद्धा नव्हती. त्यानंतर ते आता सर्व फॅमिलीची ओळख भास्करला करून देतात. दुसरीकडे आता भास्करची मुलगी शनाया तिच्या मैत्रिणींबरोबर बोलत असते तेव्हा तिची नजर अचानक पार्थवर जाते आणि पार्थकडे ती पाहतच राहते. त्यानंतर ती आता तिच्या डॅडकडे म्हणजे भास्करकडे जाते आणि विचारते की तो हँडसम बॉय नक्की कोण आहे. तेव्हा तो विक्रमचा मुलगा आहे, माझा जो अगोदरचा एम्प्लॉय होता ना त्याचा मुलगा, आणि आता तो त्याच्या वडिलांबरोबर बिझनेसमध्ये उतरलाय. शनाया म्हणते, खरंच का बाबा, मला खूप आवडलं हा हँडसम आहे तो. मग भास्कर म्हणतात की जा आणि त्याला भेट. मग इकडे पार्थ नंदिनी बरोबर गप्पा मारत असतो तेव्हा तो आता नंदिनीला म्हणतो की काय योगायोग आहे ना, असं काही ओळख नसताना आपण भेटतो, पुन्हा एकदा भेटतो आणि आज तिसऱ्यांदा भेटतोय. आणि आज इथे आल्यानंतर समजतंय की आपले आईबाबा सुद्धा एकमेकांना ओळखतायत आणि याचाच अर्थ नियतीचा काहीतरी संकेत आहे. तेव्हा नंदिनी विचारते, काहीतरी म्हणजे नक्की? नाही म्हणजे काहीतरी असं स्पेसिफिक असेल ना. तेव्हा आता पार्थ जरा गडबडतो, त्याला काहीच पुढे बोलता येत नाही. हा गोंधळतो आणि म्हणतो, ॲक्च्युली मनातलं असं निसटून गेलं. मग नंदिनी विचारते, निसटून गेलं की सांगायचं नाही आहे? मग आता पार्थ म्हणतो, तुम्हीच ते गेस करा. तेव्हा तुमचा संकेत गेस करू की तुमच्या मनातलं गेस करू असं नंदिनी विचारते. त्यावेळी पार्थ म्हणतो, तुम्ही दोन्हीही गेस कराल परंतु मला सांगणार नाही, बरोबर ना. मग नंदिनी आता खूप गोड हसते. तर इकडे शनाया सारखी सारखी पार्थकडे पाहत असते आणि ती त्याच्या अगदी प्रेमातच पडलेली असते. काही वेळानंतर आता पार्थ हा नंदिनीला इकडे म्हणतो, जर एखादी व्यक्ती 3 वेळा भेटली ना तर ती आयुष्यभर अशी भेटतच जाते. मग आता नंदिनी म्हणते, असं असतं का, मला माहीत नव्हतं, परंतु आपण भेटत जाऊ, काय हरकत आहे. त्यावेळी पार्थ आता मनात विचार करतो, ओ माय गॉड, मला यांना हे सांगायचं होतं की मला असं आयुष्यभर भेटायला आवडेल, परंतु तेच मला नेमकं यांना सांगता आलं नाही. इकडे आता विक्रम आणि नंदिनीचे बाबा हे दोघेही एकमेकांना भेटतात तेव्हा अरे आपण किती वर्षांनी भेटतोय असं आता विक्रम म्हणतो. त्याच वेळी आता नंदिनीचे बाबा म्हणतात, तू आता असं लांबनच बोलणार आहे का रे. ते दोघेही आता लगेच जवळ येतात, एकमेकांना घट्ट मिठी मारतात. त्यावेळी तुझ्या मनात कोणताही क्लेश नाही ना, नंदिनीचे बाबा विचारतात. विक्रम म्हणतो की नाही रे, आता कोणताही क्लेश नाही आहे. आता केस संपल्यानंतर आपण एकदाही भेटलो नाही. पुढे आता पुन्हा एकदा नंदिनीचे बाबा म्हणतात, आय एम रिअली व्हेरी सॉरी, माझा तुझ्यावर किंवा वसुताईवर कोणत्याही प्रकारचा राग नाही आहे. फक्त असं म्हणून तो आता एकदमच शांत होऊन जातो. त्यावेळी विक्रम म्हणतो, हे बघ तू मनातून फार दुखावला गेला आहेस हे मला माहिती आहे, फक्त वसुताईने तिच्या मनातील अडी मात्र तशीच ठेवली आहे. पण ठीक आहे रे, जाऊ दे, काळाच्या ओघात ना हे सगळं असं विरून जाईल. ते नंदिनीचे बाबा म्हणतात, म्हणूनच आपण असं पूर्वीसारखं भेटायला आलोय, बरोबर ना. विक्रम म्हणतो, हो बरोबर. मग विक्रम म्हणतो, मी आता पुढच्याच आठवड्यात तुमच्या घरी येतो, चालेल ना. तेव्हा तुमचं स्वागतच आहे, या या नक्की या असं नंदिनीचे बाबा म्हणतात. इकडे आता शनाया पार्थकडे येते आणि पार्थला म्हणते, मी शनाया, तू पार्थच ना. त्यावेळी तो म्हणतो, हो मी पार्थच, पण मी तुम्हाला ओळखलं नाही. मग आता ती म्हणते की मी भास्कर सरांची मुलगी आहे. तेव्हा लगेच ती त्याच्या गळ्यात पडते, त्याला मिठी मारते. तर आता पार्थला ते खूप ऑकवर्ड वाटतं आणि मग नंतर नंदिनी आता त्या दोघांकडे पाहत सुद्धा नाही. तर आता ती म्हणते, लवकरच मी माझं सिग्नेचर कन्स्ट्रक्शन सुरू करणार आहे आणि तू सुद्धा कन्स्ट्रक्शनमध्येच आहे ना, आणि तुझं प्रोजेक्ट आता कुठे सुरू आहे. त्यावेळी तो म्हणतो, एमजी रोडवर आहे. मग आता ते दोघेही त्या बिझनेसबद्दल गप्पा मारतात. पार्थ तेवढा कम्फर्टेबल नसतो तिच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी. मग नंदिनी म्हणते, आय एम सॉरी, हे बघ पार्थ, तुम्ही गप्पा मारा हा, कारण
मी बघते काव्या कुठे गेली आहे, खूप वेळ झालाय ना. तेव्हा पार्थ म्हणतो थांबा ना प्लीज. मग आता नंदिनी म्हणते नको. शनाया म्हणते जायचं असेल तर जाऊ शकताय. तेव्हा नंदिनीला जरा वाईट वाटतं आणि ती म्हणते आलेच असं म्हणून ती तेथून जाते. तेव्हा पार्थ हा नंदिनीकडे पाहतच राहतो. त्यानंतर शनाया म्हणते की तिला असाही आपल्या गप्पांमध्ये काही एक इंटरेस्ट नव्हता. रडली तिला काही त्यातलं कळत सुद्धा नसेल असं मला वाटतंय. मग कशाला उगीच तिला असं अडकवून ठेवायचं. पण पार्थ तिचं बोलणं ऐकतच नसतो. तो सारखा नंदिनीकडे पाहत असतो. इकडे आता काव्या आणि जीवा हे दोघेही जरा बाजूला गेलेले असतात. तेव्हा काव्या म्हणते प्लीज जीवा ऐक ना रे, तू सारखा मला बोलवतोस आणि मी वेड्यासारखी तुझ्या पाठीमागे पळत येते. त्यानंतर जीवा म्हणतो कसं आहे ना बघ ना, अगं इथे कुणाचं कुणाकडे लक्ष नसतं, आपण दोघेच आहोत इथे. आणि ती भास्कर सरांची मुलगी पाहिलं का सारखी दादाच्या पाठीमागे अशी फिरतीये गळ्यात गळे घालून. रागातच आता काव्या म्हणते जीवा प्लीज तू काहीही बोलू नकोस हा. इकडे शनाया आता पार्थला सांगत असते माझं ड्रीम म्हणजे माझ्यासाठी सगळं काही आहे. तर इकडे नंदिनी आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे पाहून मात्र गालात हसत असतात. शनायाच्या बोलण्याकडे पार्थचं लक्ष नसतं. तेव्हा शनाया विचारते काय रे समजलं का पार्थ. तेव्हा तो म्हणतो सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं तुमच्याकडे. इकडे काव्या आता जीवाला म्हणते एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांबरोबर बोलतात याचा अर्थ असा नसतो की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. तेव्हा जीवा म्हणतो असं बोलणं आणि तसं बोलणं यामध्ये लगेच फरक कळतो अगं, असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ जातो. तेव्हा काव्या म्हणते अच्छा असं असतं का, पण आपण दोघे एका कोपऱ्यात येऊन असं गुलुगुलू गप्पा मारतोय तर ते आपल्याबद्दल असाच विचार करतील ना आणि आपला असा बँड वाजवतील. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो वाजू दे ना, आपल्या लग्नाचा बँड असा जोरातच वाजायला हवा. तेव्हा काव्या म्हणते की कुठलीही गोष्ट अशी सिरियसली घ्यायची नसते जीवा. आता तो म्हणतो आपण आपल्या प्रेमाला सिरियसली घेतोय ना. आता आपल्या इथे असं सुंदर वातावरण आहे, अगदी शांतता सुद्धा आहे. तेव्हा काव्या म्हणते जा बाबा असं म्हणून ती आता लगेच तेथून जायला निघते. तेव्हा जीवा मात्र तिच्याकडे पाहून आता हसत असतो. इकडे आता पार्थ नंदिनीला सारखा सारखा शोधत असतो. नंदिनी तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत असते. त्याच वेळी शनाया म्हणते हा पार्थ आहे ना पुन्हा त्या ऑर्डिनरी मुलीकडे सारखा सारखा ओढला जातोय. आता ना मी याला अडवतेच. कारण पार्थ हा नंदिनीकडे चाललेला असतो. तेवढ्यातच समोरून एक वेटर येतो आणि तो कोल्ड्रिंक्स घेऊन एका आजीकडे तिथे बसलेला चाललेला असतो. आणि मग तिला जेव्हा तो ज्यूस देत असतो नेहा जोरातच आता त्या वेटरला धक्का मारते आणि म्हणते की तुला कळतं की नाही काही, अरे फूड कसं सर्व करावं हे सुद्धा तुला साधं समजत नाही का, असं म्हणून ती आता त्याला खूपच बोलू लागते. तेव्हा तो म्हणतो सॉरी मॅम सॉरी. मग आता पार्थ उद्धट शनायाकडे पाहू लागतो. तेवढ्यातच नंदिनी तेथे येते आणि म्हणते की आजी तुम्हाला काही लागलं तर नाही ना हो, थांबा मी स्वच्छ करून देते, असं म्हणून ती स्वतः त्या आजीची काळजी करते. आणि तुम्हाला काही हवंय का असं विचारते. नंदिनीच्या या भोळ्या स्वभावाकडे आता सर्वजण तेथे असणारे पाहू लागतात. त्यांना नंदिनीचं खूप कौतुक वाटतं की बिचारी आजीच्या मदतीसाठी पुढे आली आणि ही उद्धट शनाया मात्र आता सगळ्यांवरच उगीच चिडतीये. त्यावेळी नंदिनी विचारते आजी तुम्हाला तहान लागली आहे का. तेव्हा आजी म्हणते हो माझा मुलगा इथे कुठे दिसत नाही, मग मी वेटरला आवाज दिला, मला तहानच लागली होती खूप. त्याचवेळी पार्थ आणि नंदिनी हे दोघेही आता अगदी व्यवस्थित बसवतात. मग पार्थ तेथून जातो. इकडे विक्रम ते सगळं काही पाहतो आणि लगेच पार्थच्या आईला म्हणतो काय ग ही धनंजयची मुलगी नंदिनीच ना, बघ ना हिच्या मनात म्हाताऱ्या माणसांविषयी किती कळवळा आहे ते. त्यावेळी ती म्हणते हो ना मी पाहिलं ना, कशी अगदी आपलेपणाने धावून आली ना आजीच्या मदतीसाठी आणि खूप समजूतदार सुद्धा आहे मुलगी. नाहीतर आजकालच्या मुली मला काय करायचंय असं म्हणून खांदे उडवून अक्षरशः त्या निघून जातात. तेव्हा पार्थ आता लगेच आजीला पाणी आणून देतो. आजी आता पाणी पिते आणि तिला बरं वाटतं. त्याच वेळी आता त्या आजीचा मुलगा तेथे येतो आणि विचारतो काय झालं आहे, काही गडबड झाली का गं. मग आता आजी म्हणते काही नाही अरे बाळा मला तहान लागली होती, पण या गोड मुलीने ना सगळं सांभाळून घेतलं. तेव्हा शनायाला अजूनच राग येतो. मग आता थँक्यू सो मच असं तो मुलगा आता नंदिनीला म्हणतो. नंदिनी म्हणते हो एवढं काही नाही आणि त्यासुद्धा माझ्या आजीसारख्याच आहेत. तेव्हा शनाया रागातच म्हणते सगळी त्या स्टुपिड वेटरची चूक होती. मग आजी म्हणते अगं चूक त्याची नव्हती, चूक सगळी तुझीच होती. त्यावेळी रागातच शनाया म्हणते एक्सक्यूज मी, माझी काय चूक होती आता यामध्ये, कारण त्याने बघायला हवं होतं ना, त्याचंच काम आहे ना हे.
त्यावेळी पार्थ म्हणतो इट्स ओके, एव्हरीथिंग इज फाईन आणि तुम्ही पार्टी एन्जॉय करा, जा बरं आता सगळेजण. तेव्हा नंदिनी म्हणते आजी मी आहे इथेच, काही लागलं तर मला सांगा, असं म्हणून ती आता तेथून जाते. शनया आता लगेच पार्थकडे जाते तर आता पार्थच तेथून निघून जातो. मग शनयाचा खूप मोठा घोर अपमान होतो आणि ती रागातच आता त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा त्याच्या पाठीमागे फिरू लागते. त्यानंतर पार्थ आता नंदिनीला म्हणतो नंदिनी ऐका ना. मग आता शनया म्हणते एक्सक्यूज मी हा नंदिनी, मला याच्याशी बोलायचंय जरा. ती आता त्याला ओढून ओढूनच दुसरीकडे घेऊन जाते. तेव्हा नंदिनी आता पार्थकडे पाहू लागते. मग नंतर शनया म्हणते मला तुला फक्त एक कॉम्प्लिमेंट द्यायची, मी तुला काही किडनॅप करत नाही आहे हां. अरे या सगळ्या पार्टीमध्ये फक्त आणि फक्त तूच एक हँडसम बॅचलर आहेस. तेव्हा तो आता म्हणतो थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट, असं म्हणून तो पुन्हा नंदिनीकडे पाहतो. तेव्हा ती म्हणते की मला तुझ्याबरोबर एक सेल्फी घ्यायचा आहे. मग आता तो आश्चर्याने विचारतो का बरं, मी काय सेलिब्रिटी आहे का. मग आता ती म्हणते तरीही मला तुझ्याबरोबर एक सेल्फी घ्यायचा आहे. त्या शनया सेल्फी घेत असताना मात्र नंदिनी आता तेथून जाते. पार्थ हा कसाबसा आता तिच्याबरोबर तो सेल्फी काढतो. इकडे काव्य आता आईस्क्रीम खात असते आणि म्हणते शिट, ह्या आईस्क्रीम फ्लेवर अजिबात छान नाही आहे. तेवढ्यातच जीवा तेथे येतो आणि तिच्यासमोर एक आईस्क्रीम पकडत म्हणतो की ही आईस्क्रीम खा ना, मग बघ हिचा फ्लेवर किती छान आहे. पण तुला ही आवडायची नाही कारण कलेक्टर मॅडमच्या तत्वात एक गोष्ट बसत नाही आहे, म्हणजे उष्ट्या चमच्याने खाल्लेली आईस्क्रीमसुद्धा किसिंगसारखी असते, बरोबर ना. मग आता ती म्हणते काही पण नको बोलूस हा जीवा. मग आता तो म्हणतो खा ना, मी प्रेमाचा भुकेलेलाच आहे, अगं खा आईस्क्रीम, असं म्हणून तो तिला आता आईस्क्रीम भरवतो आणि पुन्हा एकदा त्या चमच्याने तो आईस्क्रीम स्वतः खाऊ लागतो आणि विचारतो कशी आहे आईस्क्रीम. मग आता ती म्हणते की छान आहे. मग आता तो म्हणतो की उष्ट्या चमच्याने आईस्क्रीम खाण्याची मजा ना वेगळीच आहे, प्रेम कसं असं पूर्ण होतं, असं म्हणून आता तो तिच्याकडे पाहतच राहतो. दोघेही एकमेकांमध्ये अगदी रंगून जातात. इकडे पार्थ पुन्हा आता नंदिनीकडे येतो. तेव्हा नंदिनी म्हणते की काय झालं का तुमचा सेल्फी वगैरे काढून, म्हणजे शनया कशी अगदी गुड लुकिंग आहे ना. त्यावेळी आता तो म्हणतो असेल ती गुड लुकिंग, मला काय करायचं आहे, पण मला तिचं ते वागणं अजिबात आवडलं नाही. तेव्हा ती विचारते काय मग कंपनी कशी वाटली. मग आता पार्थ विचारतो तुम्हाला कळलं का तिची कंपनी छान होती म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते हो, असा अंदाज येतो ना बघून. तेव्हा पार्थ म्हणतो मग तुमचा अंदाज पूर्णपणे चुकलाय. मग आता ती म्हणते सहसा असं माझं होत नाही, असं म्हणून ती आता खूप हसू लागते. तर पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो. दोघेही आता एकमेकांबरोबर अगदी गोड हसतात. तेव्हा नंदिनी म्हणते सॉरी हा, बरं मी गंमत करत होते. मग आता पार्थ म्हणतो की मी सुटलो तिच्यापासून एकदाचं, बरं झालं. तेव्हा ते दोघेही आता खूप छान छान अशा गप्पा मारू लागतात. त्यावेळी ते गप्पांमध्ये एवढे हरवून जातात की सगळ्यांचा त्या दोघांनाही विसर पडतो. त्यानंतर गप्पा मारत मारत ते आता पार्थच्या आईवडिलांजवळ जातात आणि तेथे समोर पुन्हा गप्पा मारत बसतात. गप्पांमध्ये एवढे हरवून जातात की त्यांनाच काही समजत नाही. मग आता विक्रम आणि पार्थची आई हे दोघेही नंदिनी आणि पार्थकडे पाहत असतात. खरं तर नंदिनी त्यांना पहिल्याच भेटीमध्ये खूप आवडलेली असते आणि त्याचबरोबर ही अगदी सालस आहे, गुणी मुलगी आहे, हेही त्यांना समजलेलं असतं. दुसरीकडे आता भास्कर शनयाला विचारतो काय ग भेटलीस का तू पार्थला. तेव्हा ती म्हणते हो भेटले मी पार्थला. अगं बोललीस की नाही त्याच्याशी, मैत्री झाली का मग तुमच्या दोघांची. तेव्हा शनया म्हणते मैत्री अशी नाही झाली, अहो मी खूप प्रयत्न केला त्याच्याबरोबर बोलण्याचा, मैत्री करण्याचा, परंतु त्याचं लक्षच नाही आहे माझ्याकडे, कारण त्याचं लक्ष ना फक्त त्या तुमचा दुसरा एम्प्लॉई आहे ना त्याच्याच मुलीकडे आहे, त्या नंदिनीकडे. इकडे पार्थची आई म्हणते तुम्हाला सांगू का हो विक्रम, ही नंदिनी ना अगदी माझ्या मनात भरली आहे. त्यावेळी विक्रम म्हणतो तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. इकडे शनया भास्करला म्हणते माझ्यासारख्या मुलीला सोडून त्याने तिच्याकडे बघावं हे मला बिलकुल आवडलेलं नाही आहे डॅड. आता हे सगळं सोडून द्या आणि त्याच्या बाबांना सांगा की मला तो आवडतो आणि मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा भास्करलाच धक्का बसतो आणि तो विचारतो काय डायरेक्ट लग्न. त्यावेळी आता ती म्हणते ऑफकोर्स डॅड, अहो लग्नच, कारण मार्केटमधली सर्वात किमती वस्तू माझे डोळे लगेच ओळखतात. सो हा हिरा मला पाहिजे म्हणजे पाहिजेच.
इकडे पार्थची आई म्हणते, काय हो विक्रमराव, कसा दिसतोय हा जोडा, छान दिसतोय ना नंदिनी आणि पार्थचा. त्यावेळी ते म्हणतात, हो एकदम छान दिसतोय. आणि मग पुढे ते म्हणतात की मेड फॉर इच अदर. नंदिनी आणि पार्थचं त्या दोघांकडे लक्ष नसतं, ते दोघेही अजून गप्पांमध्येच हरवून जातात. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पार्थ हा घरी येतो तेव्हा रम्या म्हणते, खरं तर मला आज तुला काहीतरी द्यायचंय. पार्थ विचारतो, काय द्यायचंय. त्यावेळी ती आता लव्ह लेटर त्याला देणार असते. दुसरीकडे नंदिनी रागातच आरूला म्हणते, आत्ताच्या आत्ता कॉलेजला जायचं आणि त्या मुलाची माफी मागायची. तेव्हा आरुषी आता कॉलेजला जाते आणि युगची माफी मागत असते. पण युग मात्र खूप चिडलेला असतो आणि तो जोरातच गाडी आता चालवतो, रेस करतो आणि आरुषीच्या सर्व अंगावर चिखल उडवतो. दुसरीकडे आता काव्या म्हणते, एक ना दिवस जीवा मी तुला भेटायलाच येणार नाही. मग आता तो म्हणतो, एक दिवस जर मी आलोच नाही तुला भेटायला तर. तो आता तिच्या तोंडालाच हात लावतो. त्यावेळी जीवाला अजूनच वाईट वाटतं की मी असं का बोलून गेलो उगीच, कारण काव्याला वाईट वाटलं. दुसरीकडे पार्थचे आई बाबा आता पार्थला म्हणतात, तुला लग्न करायचंय का. तो म्हणतो, नाही इतक्यात नाही करायचं. मग पार्थची आई विचारते, नंदिनी बरोबर सुद्धा नाही करायचं का लग्न. नंदिनीचं आता नाव घेत असतो एकदम शांत होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.